केव्हाच या माणसाला सांगितलंय घोरपड आणायला, अजून येईना बाई बिचारा. डोकं गरम झालंय पार माझं. बाई 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 बाई, अहो एक कोरपडीचा गड्डा सांगितला होता, तुम्ही काय घेऊन आलेत? 2 आणल्यात. काय माणसाचं डोकं का खोक आहे काय? काय झालं? अरे बाबा, मी डोक्याला लावायला एक कोरपडीचा गड्डा सांगितला होता, तोंडाला आणि डोक्याला लावायचं होतं मला. पण सांगितलं होतं फक्त हा, हे असं एवढं. राहू दे ना, अधून मधून कवायला लावाल काम आहे. मग 2-2 कशाला बोकांडे आणलेत? अरे आता म्हणलं परत 17 वेळेस जाण्यापेक्षा या खटीची आणून ठेवा, जेव्हा तुला लागन तेव्हा तोड येऊन घोळच्या डोक्याला. घोळशव? हे कोणती भाषा आहे घोळशव? अरे म्हणजे लाव्याव डोक्याला. ठेवा खाली. अरे बाबा, खाली म्हणजे नीट ठेवा खाली. काय माणूस आहे हा. ठेवलं. अहो बसताय कुठं? उठा. अक्कल बिक्कल गेली का तुमची? आईला मी नवरा आहे का गडी आहे हेच कळा ना मला हिचा. नवराचे ध्यानात आहे माझ्या. पण मग गड्यासारखी का म्हणून वागणूक देती? अहो, घरातली कामं कोण करणार आहे? मग काय गडी लावायचा का दुसरा? नाही मीच करतो, पण जरा प्रेमाने घ्यावा. अहो भांडे धुवा, अहो, धुणं धुवा, धुणं धुवून घ्या ना तेवढं. अहो आवाज बंद करायचा. भांडे घासायचे, धुणं धुवून घ्यायचं. वगारात काय काय आहे? धुणं आहे, भांडे हे, अजून ते झाडून घ्यायचंय, फरची पुसायची वगारात. आणि परत यायचं ना खाऊडा खाऊ करायला. आराम करायचंय मला. निघा. तुला आराम? मग काय गावातल्या लोकांना बोलू का आराम करायला? अशा वेळात म्हणजे अरे कामात धंद्याचे दिवस आहेत, थोडस जरा शरीर हालचाल करावं शरीराची. तुमचे कामाचे दिवस, माझे नाही. थोडस हालचाल केली म्हणजे तुम्ही जास्त बोलता असं वाटत नाही का? आवाज बंद करायचा लगेच. निघा. नवरा भेटलाय कसला काय माहिती. इकडे कोण बोलवतंय तुम्हाला? आलो आलो आलो. काय माणूस आहे हा. नवरा माझ्या बापाने असं काही करून दिलाय काय माहिती नाही. पण त्याला लई चांगला चोंगला केला असता ना, त्याने असं मला बोटा नाचवलं असतं. धुणन भांडेन फरची कुणी केली असती बाई माझी. तसंही हा ना. काय बाई, त्या पोरीचा एक फोन आलाय, सारखीच मार खाती त्या माणसाचा. मी कशी आहे, आई कशी आहे, आईवरनं शिकायला पाहिजे. पोरगी बाई वैतागून टाक. आली बाई, नाव घेताच आली. काय उळती सरक. मम्मी, माझं चुकलं अगं. मी नव्हतं प्रेमात लग्न करायला पाहिजे होतं. लय त्रास देतोय मला तो. मला नाही जायचं आता तुझ्यापासून. तुला अक्कल आहे का? 5 वेळा झालाय तुला एकच सांगते मी. आता नाही जायचं, खरंच नाही. अगं जायचं नाही जायचं कुठं घेऊन पडली? अगं तुला दिसत नाही का तुझ्या बापाला कशी बोटावर नाचवते मी? तुला नाही येत का नाचवता? नाही ना. कशी ग झाल मला आली तू? लय त्रास देतोय मला तो. नाही जाणार मी आता. त्याला काय बोटावर नाचवते. अगं काय पावळट आहे. 4 दिवस माझ्या ताब्यात दे तुझा नवरा. असं सरळ करते बघ मी. अगं माझ्या नवऱ्याला सरळ केलं, तुझा नवरा काय झाडकी पत्ती कुडाल्या. तुझा बाप लागला होता माझ्यावर शायनिंग दाखवायला नवीन. मी पण त्याला असा सरळ केला ना सुतावानी, शायनिंग मारायची विसरूनच गेलाय. तुला ते सांगितलं होतं लव्ह मॅरेजच्या आधी. अगं तुझं बघूनच मी केलं. भोळा तो लेंगा शर्ट घालतो पण नाही ऐकत तो लय बाजिंदा, लय खेळाडा आहे तो. अगं बाई, लय पुढचा आहे बापाच्या वरचा. माझा बाप ना लय भारी. अगं तुझा बाप पण आहे ना त्याच्यापेक्षा डेंजर होता. पण कसा केला सरळ? मग आता काय करू सांग ना. आता काय करू? तुला किती वेळा सांगितलंय? एकच गोष्ट 50 बाऱ्या सांगावं लागते तुला. एकदाच सांग ना. आता काय करू सांग ना. त्याला इकडं माझ्याकडे आण. मी सरळ करते आणि मी जशी वागते ना तशी तू पण वाग. फोन कर त्याला लगेच. मोबाईल दे ना. मोबाईल घे तिथून ठेवलेला आहे. आता त्याच्याकडनं तू म्हणाल तसंच मी करते. हा तुझ्या लाव फोन. ते ना तसंच करते. हे थांब, फोन नको लावू लगेच. का? मी काय सांगते ऐक. तू ना आता रुसून आलेली आहे. आता तू फोन लावला ते काय येणार आहे का? ते म्हणून मला मार खायला बोलिल काय? बरोबर आहे का नाही? आता त्याला सांग की मी रुसून नाही आलेली, मला मम्मीने बोलवलं होतं आणि तुम्हाला पण बोलवलंय म्हणा. आमंत्रण आहे, मटन चिकन विकन आणलंय सगळं सांग असं. आणि गोड गोड बोल. तेव्हाच इथे येईन. इथं आल्यावर मी सरळ करते. कर फोन. हॅलो, ऐका ना.
अहो मी रुसून आले, पण नाही का मम्मी मला लय खवळली नाही का, तुझ्या नवऱ्याला सोडून कशाला आली असं तसं. ती म्हणते जावायला ना 15 दिवस इकडे बोलवून घे, भांडणं करू नको, भांडणं केलेली चांगली नसतात. आणि मम्मी काय म्हणली अजून, रोज मटण चिकन आमरस वगैरे जे पाहिजे ते खाऊ दे. तुम्ही या ना. सॉरी ना. नाही हो, या ना. नाही भांडत, खरंच नाही भांडत. तुमच्यासाठी ना आज ना मम्मी ना मटण केले, मटण. हा हा, या या. नाही येत? अहो या ना. हॅलो, अहो जावय बापू, मामी बोलते मी. तुम्हाला काय कळतं काय? हिच काय मनावर धरताय? हे बावळटच आहे मेंटल वालं. अहो तुमच्यासाठी मी कोंबडीचं मटण केलंय, घरचा कोंबडा कापलाय. लवकर या, लवकर या. अहो संध्याकाळची पण सोय करते तुमची, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आहेत की तुमचे मामा. हा लवकर या. खर्चीला पैसे पाठवू का? हा बरोबर, हाय वय. मग या पटकन या. अक्कल आहे का ग तसं बोलायचं? ते नाही जमत ना. धर. येईल का ग ते? अगं, येईन का नाही? तर येतोच म्हणला लगेच. हा का? आता सही तुझा नवरा डाखाळ्यालाच खाय पुरताची नसता. बरोबर आहे, जाते. तू आली ना, लाडी गुड लावायचं बंद कर. माझ्या नवऱ्याने काय काय काम केलं बघावं लागेल मला. तुझा नवरा माझा बाप नाही का ग? बरं ऐक, मी काय म्हणते, तू इथं आला ना तुझा नवरा, ते गुल्लू 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 करू नको. मी कशाला गुलू गुलू करू? मी त्याला जी करण ना, हानीन मारीन, धुलं धुवायला येईन, भांडे घासायला येईन ना, तर मध्ये मध्ये नाही पडायचं. मम्मी माझ्या नवऱ्याला असं नको, मम्मी माझ्या नवऱ्याला तसं तसं नाही. नको. जे तुला करायचं काय, त्याला तेलात तळ नाही तर भाजून काढणार, ते त्याची धुलाई करणार, तर कपडे धुवायला मला काय घेणं देणार. मी मस्त असं तुझ्या बघ. बापाला का सरळ केला ध्यानात आहे ना, हा. तसा नवऱ्याला सरळ हा. करू तुझ्या. चल बाई मला बघू दे. मम्मी तुला माहित नाही, त्याला टाकायची सवय काय, ती पिऊनच येणार बघ. तू थोडी तर घेऊन येणार म्हणजे येणारच. झालं का? काय झालं का? जे आहे तेच सांगते. अगं मी करते ना बाई, तुझ्या नवऱ्याला काय करायचं तू. म्हणजे पप्पा सारखाच नीट करायचा, सांगते तुला. अगं हा ग, हा तुला तर नाही जमलं. माझीच पोटी का पण काय? हो मामी, बरं आहे ना? बरं आहे का? जावई. तुमचा फोन आला, काय हिचं काय ऐकतोय मी? हा. तुम्ही म्हणले ना या म्हणून लगेच आलं, लोक निघलो लगेच. बाई काय गुणाचं जावई आहे हा, माझा. याची नाडी बिटली करून आणली कशाचं? पाहिजे मीची जेवायचं ना कोंबडे. आता खातो पोटभर. कुठे वाडा 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 चला. अहो, मला काय म्हणायचं होतं, जावई जरा नाही का म्हणजे जेवायला वाढलं असतं बरं का. हम्म. भांड्याची थोडी तंगी आली. भांडे हा ना, भांडेच नाही घास. मला सांगायचं नाही तुमची. मला लागलंय माझ्या. आई रे लागले का बघू मामी. हा ना. तुम्ही काळजी घेतो तुमची. हा ना. हा, तुमच्या चालेल. हाताला किती चव आहे. तुमच्या हाताचं मला सगळं आवडतं ना. माझा हात दुखतोय. हम्म. तसंही तुमच्या सासरीने स्वयंपाक केलाय आज. हा का? मग हिला काही कळतं की नाही? काय खुशाल तुझं मामा का म्हणे स्वयंपाक करते भांडे का चल. ऐका ना जावई, तिची तब्येत खराब आहे. कायची खराब? तुमच्या एवढे होईन ते काही दिवसांनी. अहो मी काय म्हणते ऐका ना, जेवायचं म्हणलं भांडी लागतील ना आपल्याला. मग आता काय इकत आणायचे काय? नाही ना, मग घासून यावं लागतील. होय का? ऐ, आऊ, भांडे का आऊ, भांडे ऐका ना. का अहो ऐका ना, तिची तब्येत खराब आहे. कायची खराब आहे? टमाटा निघून आले सकाळी अशी लगेच उड्या मारे टन 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 टन. माझ्यावर जावयाचा जीवच नाही. मग हाताला एवढं लागलं, एवढं मी आता मी भांडे घासते. नका ना मामी मी घास घासताना तुमच्यासाठी. लय गुणाचा जावई ये बया. तुमचं. जा बरं जावई, तेवढे भांडे घासून घ्या. कुठं मागायत का? माग पाठीमाग मामांच्या ये बघ. ऐका जा. तुमचे सासरे धुणं धुत असतील, त्याच्या पलीकडेच भांडे ठेवलेले आहेत, तेवढे घासून घ्या म्हणजे आपण जेवायला मोकळे. बर म्हणजे मामा स्वयंपाक धुणं भांडी सगळं करते. हा. आपण नाही करीत आणि कधी करणार बी नाही. आता तुम्ही म्हणले म्हणून ते भांडे घासतो. आता जेवायचं आहे ना मला, नाही तर येईल ना. हा. जावई. अं. मी काय म्हणते, तुम्ही 4 दिवस मी माझ्याकडे काय म्हणतो, सरबत सरबत. लाडाचा जावाईचा आवाज ऐकल्याबरोबर धुणं सोडून दिलं आणि पहिलं गार सरबत केलं जावायला. मामा हा, हे शोभत नाही बर का. चालायचं. लाडाचा जावई नाही. आहे, लाडाचा जावई आलाय सासरवाडीला. द्या मामी पित होता. मामाने एवढं प्रेमाने केलं म्हणल्यावर. तुम्ही म्हणले शोभत नाही. नाही हे असं हे हा नवीन शोभत नाही असं हे म्हणलंय. दुनियाचं बघा, हा दुनियाचं बघावा. हा, छान झालंय, मस्त. झालाय ना. हे प्रेमाने केल्यावर सगळं छान होतं बर का. हा, चाललो चाललो. या झालं पिऊन, नाही ना घ्या पिऊन पटक्यान. पाणी झालं पिऊन.
जा तेवढे पटकन भांडे घासून. थोडं राहिलं होतं त्याच्यात. संपलं. भांडे घासून घेऊ का? हा, बरं. जावई जेवायची ना आपल्याला. घाबरणार तुला कळत नाही ना रे. ये, जिला त्या नाही. मामा हं? निघला का चकाचक? आईला जावय बापू भांडे तर लई चकाचक निघालेत. मग ते मामी म्हणले ना मटण खायला ते खरकटे भांडे होते ना. असं का? पण मी काय म्हणतो मामा, हं. हे तुम्ही धुणं भांडे स्वयंपाक सगळं करतोय लग्न झाल्यापासून? काय झालंय बरं का, लग्न झालंय मस्त छाप पाडायला गेलो बाईकवर, पण उलट झालं जावय बापू. काय झालं? सगळं आमच्या नशिबात, धुणे आमच्या नशिबात, भांडे आमच्या नशिबात, स्वयंपाक आमच्या नशिबात. आता काय नाही, आता हे आमच्या नशिबात. तिच्या साड्या आता माझे कपडे वाळले घातलेत ना धुवून, हा आता तिची साडी धुतो. हा काय हा, एक सकाळी घालती एक संध्याकाळी घालती. दुपारची? दुपारी नाही, दुपारी आराम करती. मला वाटलं दुपारी घाली तर नाही काय. पण हे तुम्ही कस काय? अरे ते मामा काय झालं माहिती का, हं, ती तुमची पोरगी हं. आता मी तर रागीट आहे तुम्हाला माहिती. हा, हा. मला राग सहन होत हा, नाही. हा. मला उलट बोलली, मला आला राग. एकच राटा लावला, डायरेक्ट इकडे आली. हं. मी असं काय असली काम करीत नाही आपण. आणि मग तुम्ही आले का तिच्या बरोबर? मला फोन करून बोलून घेतलं मामीनी, हं. या म्हणे कोंबडा कापती. कोंबडा? हा, आणि ते आलं तर मग मामी म्हणली जरा दुःख ते लागले ना पोटाला, हा. भांडी घ्या घासून फक्त बस एवढं बाईक तुम्ही सारखे असले. जावई बापू, ही ट्रेनिंग आहे तुमची ट्रेनिंग. ट्रेनिंग म्हणजे काय? कळण तुम्हाला, हळूहळू सगळं कळण. अहो ती आईची लेक आहे. मामा हं? तुमच्या डोक्यावर परिणाम झाला काय? तुम्ही काय म्हणता मला कळा ना, असे एकटे बडबड करता काय? माझ्या नाही झाला, होईन आता तुमच्या डोक्यावर काही दिवसांनी जावई बापू. माझ्या डोक्यात? हा, तुम्ही इकडे आले ना, हा, आता मला सुट्टी होईल आणि तुमची बढती होईल. भडतीन सुट्टी? हा, मामा हाय ती उतरून टाकली नाही काय बोला तर ते कळा ना. नाही कळायचं तुम्हाला. झालंय ना? हा मग जा आता तिथं ठेवा. हा, मस्त पैकी जर तुमच्या सासूबाईने केलं असेल ना, मग केलं असेल माझ्यासाठी. ते खा हम्म. आणि परत झालेले भांडे घेऊन परत इकडे या. परत मी घासीत आहे तिकडे, मी गायचं घासीत आहे, मी फक्त काय पुरता घातले जाता. कळलं तुम्हाला? नाही तर रट्टे खाताना रट्टे. रट्टे? हा, ते काय असते? तिथं गेल्यावर कळण. जा भांडे घेऊन. आता करून भाकरी खाल्ले रट्टे नाही खाल्ले अजून. नाही खायचं तुम्ही. जा जा जा. अवघड आहे, माझ्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतो. माया नाही झाला जावई बापू, तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय. आता माझ्या बापाला हसवलं, नावं मला आराम भेटणार आहे. झाले बा भांडे घासून एकदाचे, आता कोंबडा खातो. मामी, ओ मामी, ऐ, झाल्यावर का भांडे घासून? आता मी काय म्हणतो, उठ का म्हणून? उभा राहा. थोडं आता पडू द्या ना, तुमचं वाढूस तर मी थोडं अंग टाकलं असतं. काय वाढूस तर ते काय कोंबडा कोंबडा अजून आणला नाही बनवला नाही, हे काय असं? मग तुम्ही तर काय आणले ते जेवायला भांडे घासून घ्या, ते घरकडे सगळे, मग तुम्हाला वाढते. हा, असं कसं? मला लय भूक लागली. ऐ, बुक घाल तू चुलीत, ते कुंड्या बिंड्या उचलून ठेव जरा, काम कर. हे असले काम नाही करण्यात मी चाललो. हा, मी माझं घरी जाईन तिकडं. इथं माझ्या आथर्टी कोणी येत नाही, माझ्या आथर्टी कोणी जाऊ पण शकत नाही, समजलं का? उचल ते कुंड्या. असं उचले कोणत्या पिंड्या उचलीत नसतं मी. अय, हिसाबात राहायचा. इथं आहे ना माझ्या आथर्टी कुणी येत नाही आणि कुणी जात नाही, समजलं का? जाऊ मी डायरेक्ट अरे तुरे असशील तू तुझ्या घरचा, समजलं का? माझ्या घरचं पोरग आहे मी. 1 महिना ट्रेनिंग घ्यावं लागल तर तुला गेटच्या बाहेर निघता येईल, समजलं ना? ट्रेनिंग कशी मला काय तुम्ही अशी दादागिरी करायची नाही. जावं मी तुमचं आता सांगतो. मी तुझ्या घरी माझ्या पुरीवर दादागिरी करतो तेव्हा चालतं का? ऐकू येते माझी. अय, हिसाबात राहायचं इथं, हा. हिसाबात, समजला? उचल कुंडी. अश्विनी आय, येत नाही ती कुंडी, उचल. अरे उचल कुंडी, ठेव नेऊन. भांड्या का मालकीन बाई? तू याला सुपरवायझर आहे ना? आहे ना. काय काम सांगितलं तुला मी? आता ऊसाचं भरणं ना गाड्याला करायला लावलंच नाही. हा, केलं ना? हा, सांगितलं त्याला. अजून एक काम आले आता तुझ्याकडं. जावई कधी आले? तुला जावायचं काय घेणं नाही काय? जावं आले म्हणून विचारलं. सुपरवायझर आहे नाही त्याला? आहे ना. गेटला कुलूप लावून ठेवायचं. मला विचारल्याशिवाय बाहेर कुणी नाही गेलं पाहिजे, तू सुद्धा नाही. आणि याच्यावर आहे ना डोळ्यात तेल घालून सांभाळायचंय त्याला, समजलं ना? हा. आणि
मी काय सांगते ते आई, हा धुणं भांडे बिंडे सगळं करून घ्यायचं याच्याकडून, आणि संध्याकाळी 1 महिना ड्युटी तुझी लागली, संध्याकाळी याच्या पैसे वापायचं काय मामी नाही ना, एवढं सुद्धा हल्ल्याला मला सांगायचं काय. चालत तसं काय माझं लग्न नाही झालं, मी याच्यापाशी झोपत माझ्या झालेलं नाही ना, मी माझ्या बायको पैसे झोपन ना. काय इथं बायको पिकू नाही, समजलं का? इथं फक्त मामीकडे लक्ष द्यायचं, मामी काय सांगती समजलं, नाही तर उचलेल आणि तिकडे फेकून दे, उचल कुंडी. ए, झेपण का मी तुला? चाललाय मला उचलायला, चल ठेव ठेव कुठे ठेवू? तिथं समोर ठेव, मारती मग तू त्याला ठेव, हा. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायचं काय, कुलूप लावून लावून ये, पण चाललाय माझ्याकडे शायनिंग दाखवायला. मायला ही मालकीन लय बेकार आहे राव. ही आता आहे ना तिच्या गावाची चांगली जिरीनच राहू ही बहुतेक, असा अंदाज आहे मला बी. आता महिनाभर त्याच्या बायको पशी काय झोपू द्यायची नाही त्याला मात्र. आता ही ड्युटी आहे आपल्याला, लावलंय आता कुलूप. चला आता. बाई पोरगी कुठे गेली? अश्विनी काय करते? बोल. काय करत होती? काय नाही, कसा केलाय तुझ्या नवऱ्याला सरळ? मी तर काहीच बोलत नाही बाई, तू करते ते एकदम व्यवस्थित करते. नाही तू बोलली तर मग तुला हकलून देईन मी त्याच्या मग मी संग गप्पच लगेच. बसले, मी काय बोलते का? मी गप्पच बोलायची करते. ताकदच नाही ठेवायची. जाऊ दे. त्याला आता नाव कळलं तसं ना मी मोठं कशी- गोष्टी येणार नाही. शांत त्याला बस. असं ना ती हेच होय ग, मला आता धुणे यायला लागले, म्हणजे धुणं धुता यायला लागलं, भांडे बी चकाचक घासतो, स्वयंपाक बी यायला लागला, सगळं शिकवलं मामाने मला सगळं व्यवस्थित. शिकवलं. हा ओट उभा राय, बसून बोललो. ओट. हे नाही शिकवलं तुला मामानी? मामा बसतच नाही, नुसतं कामच करत. हा मग तुझं तेच ठेवायचंय, समजलं? होय का? हा? 4 दिवसापासून बघतोय टी शर्ट काय आणि पॅन्ट काय. हा ते माझी मर्जी, साडीशिवाय घालीत नव्हती काय तिकडं? माझी मर्जी, मी काही करेन. तुझी मर्जी. आबा, ते नीट नाही तर बघ नाही मामी, ते मोडतं, ती बी सवय मोडतं तिच्या राहतो. ध्यानात ठेवायचं. हा आहे ध्यानात ठेव, आहे. लक्षात इथं बाकी ते. हा, तिथंच ठेवायचं. हा तिथून वर जर गेला ना मग मी लक्षात देईन. बरं, मी काय म्हणतो मामी, माझ्या आईची लई आठवण येते, मला जाऊ दे ना घरी. काय आईची आठवण येते. बारीक पोर काय आईची आठवण यायला आहे ना, तिकडे तुझा भाऊ आहे भाऊजाई आहे, सांभाळतील ना चट्टे. घरी काय जावं बापू? काय नाही, आईची आठवण येते. इथं माझ्या पोरला कोण सांभाळ? तिला घेऊन जातो ना घरी. काय गरज? आता 1 महिना सांगितला होता, फक्त 22च दिवस झाले, ध्यानात ठेवायचं. 1 महिन्याला 30 दिवस असतात. आता लग्न झालं ना, आता आईला विसरायची, आता बायकोची आठवण काढायची. जावई बापू. हिची आठवण येतच नाही, पण काय झालं माहिती का मामा, हा रोज रात्र जोडीला झोपायला असते काल. असं का? कसं ही नसतेच माझ्याजवळ. अरे मग बायको तिला म्हणायचं, बोलायचं. आज झोप का माझ्यापाशी? हा? काय काय म्हणजे काय माझ्यापाशी? झोप अय हा हाय ना ध्यानात? हा, हा. तुमच्या जोडीला पण असतो झोपाय. माझ्या जोडीला होय. माझं दुःख वेगळं आहे जावई बापू. एकटाच आहे मी माझ्या जोडीला झोपायला. चांगले आहे ना, सुतासारखे आहे ना, असे वाकून गेलेत आता ते. हो सरळ झाले, सरळ झाले, चांगले सरळ झाले. मात्र येत एक सगळं. आता मी जोडीलाच आहे. हा दोन झाले 22 दिवस. धुणे बी येतात, भांडे येते, सगळे येते, त्याला स्वयंपाक करतात ते. हो आणि वरून कसं आहे, मग हे झालं नाही म्हणून मी आता त्याच्यापाशी संग झोपतोय. तरी 8 दिवस बाकी, ध्यानात ठेव. हा 22 दिवस म्हणल्यानंतर 30 दिवस हा हा. महिन्याला. दोघांचं नाटकी करून झाले का? इकडं मी इकडे. ते गावाच्या गोण्या आहेत ना मागच्या वर्षीच्या, वाळ टाकायच्या. वा सोंडे लागलेत त्याला. थोडं पाय जरा जास्त जरा उचला. इकडे आहे गोण्या. झालं ना, आनंद झाला. तुझं काय? मग काय हो काय मला बळ. जातो ना मालकीन बाई. अरे नाता डिचकू नको. त्यांना दोघांना सुताने सरळ केलं, तुला 10 मिनिटं नाही लागणार. निघ दिसतंय बरं का मला तुमच्या याच्यावरून होतं. आयो निघतो का? निघतो. मालकीन बाई. चल आयो चल निघ. आयो मारलं. चल. अयो पड असतो मालकीन. नाही. बरं चुकलं बरं का मालकीन बाई. मी काय म्हणतो तुम्हाला, त्या माणसाला काम काय सांगू. अरे बाबा तू सुपरवायझर इथला, तुझ्या हातात दिलं का नाही सगळं? त्या आंब्याची आडे बिडे लावायची ती बघ ना जरा, जा ना. बर 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 आळे बिळे खाण्याला होतो. हा जा. हा. बर आपलं काय? मम्मी हा. चल ना गावात, कशाला? शॉपिंग करायची. गप्पे बाई, इथं तुझा नवरा सरळ करायच पडलाय मला.
शॉपिंग करायची हिला. मामा जावई, मामा जावई, मामा जावई बापू, आता कसं करायचं? लय हाल चालू येत माहित, लय हाल लग्नात आल्यापासून हाल चालू येत आतापर्यंत. मी काय म्हणतो मामा, हा आपण ना हा. इथून ना पळून जाऊ. पळून आणि मग कुठं? जाऊ कुठं बी, पुण्याला, मुंबईला, दिल्लीला, कुठं जाऊ, तिकडे जाऊन काम करून खाऊ. तसं इथं बी कामच करतोय ना आपण. हा मग त्याचं आहे का काय? नुसतं धासपूस असते आपल्याला, हा? नुसतं कुत्रीनं वागणूक आहे ना आपल्याला. आयला कधी मला जीव लावलाय का? मला तसंच वाटत आहे बरं का जावई बापू. असं वाटायचं कुठंतरी निघून जाऊ आपण, एकट्याला डिअरिंग होत नसं कुठं. मी आहे ना आता. आता तुम्ही आले, मला जरा आधार आलाय. आपण जाऊ, आपण पळून जाऊ, तिकडच पैसे कमवू, तिकडच राहू, पिक्चर बघू, मस्तपैकी आईस करू. इकडे यायचंच नाही, इकडे 3-4 वर्षांनी येऊ. यायचंच नाही. बघू त्यांचं आपलं काय करते, माहिती की दोघी. आणि आपण गेल्यावर ना काय हाल होतीत नाही त्यांचे. त्यांना कळण आई एवढा जीव खातात का? हा ना, नको नको गेलंय. दुनिया काय, भांडे काय, कपडे काय, घरातले 8 दिवसाला घरपोच झाला मी. ती 8 दिवस लय होते आणि ती झोपती तिथं. मग तुमच्या पोरीला बी सवय लावून ठेवली नाही तर अशी घाबरायची ना. मग नुसतं डोळे जर असे बघितले ना. आता त्याच्यासाठी तुम्हाला तिने बोलून घेतलंय, पण मला कोणत्या तोंडाने सांगू जावंय तुम्हाला मी? हेच तोंडाने सांगायचं होतं ना आधी. नाही डेअरिंग होत बायको पुढं. बरं ऐका ना, आपण आपले कपडे भरू. बरू पण इकडं गेटला कुलूप आहे, कसं जायचं? अहो मामा, उड्या मारून जाऊ आपण. उड्या मारून? हा, काय लागतं, एकदा गेटच्या बाहेर पडलो ना आपण मोकळे. कोणी बघितलं मग? कोण नाही बघत. आपण आझाद होऊन जाऊ. मग आपण आझाद नुसतं, आझाद पक्षी, आझाद पंछी, नुसतं जिकडे हिंडत तिकडे हिंडू. पण हा. इथून बाहेर झाला पहिलं मामा. पोरं झालं जावय बापू, तुम्ही आयडिया काढली. आता निवांत जगू आपलं, 2 घास पोटाला पोटभर खाऊ, मग काय, झोपू. इथं झोपून सुद्धा देत नाही. तिकडे जाऊ, पैसे कमू. हा चला. चल, बरं झालं जावं बापू. मामा, हा, तुमच्या डोक्यावर कोण परिणाम झाला? घर इकडे. थोडा वेळ इकडे आराम केला असता आता ना. आराम करायचा टाइम आहे का? पळून जायचंय ना. काय बाई, इथं मध्ये मध्येच काय येत असते, या तुझ्या प्रश्न आहेस तर कुठं जायचं? मालकीन बाई, उठा उठा लवकर. हो, तुमचा जावई हा आणि मालक हे दोघं जण का, यांचे प्लॅन झालेत. हे पळून जाणार आहेत मुंबईला 4 वर्ष. हा, वरून काय म्हणले, आपण तिकडे काम धंदे करू म्हणे. हा, पॉश मध्ये खाऊ पिऊ म्हणे, हॉटेलमध्ये जाऊ जेवायला. हा, त्यांनी प्लॅन केले दोघांनी पण. ते मुंबईला जाणार, हा, पिक्चर बघणार म्हणे, आपण खाणार पिणार, तिथं काम बिम करणार, 4 वर्ष तिकडेच राहणार म्हणे, आयुष करणार म्हणे एकदम फुल. हा, कुणी प्लॅन कुणी केला? अगं माझ्या नवऱ्याला, तुला म्हणलं ना माझा नवरा लय पाहिजे. मालक लय भोळे आहेत, पण हिचा नवरा लय चापरी आहे. हिच्या नवऱ्याचा प्लॅन आहे सगळा. पण मी तुला म्हणलं होतं ना गेटला कुलूप लाव म्हणून. अहो मालकीन बाई, गेटला कुलूप लावलेलं आहे आधीच, पण त्याचा प्लॅन असा आहे, वरून उड्या टाकून पळून जाणार आहेत ते. अशा ज्याच्यात लवकर चला, बरं लवकर जा. चला. चला लवकर. तुम्ही कमून घ्या. चला लवकर. कुठं रे? कुठं निघाले? कुठं निघाले? कुठं? अक्कल आहे? अक्कल आहे का? अक्कल आहे तुम्हाला? अक्कल आहे? नाही ना. तुम्हाला करतो का? इथनं चालला निघून मला. ओय, तुला कळत नव्हतं का? हा? मी काय केलं मामी? कस काय? हा? कस काय घे चालला तू? पायानी अरे उलट बोलतोय मला उलट बोलताय. पायाने चढलो होतो ना मामी. मला तुम्ही कस काय भाळले त्याच्या बोलण्याला? जावय बापू म्हणले, सासरे भाऊ आपण दोघा प्लॅन करू. अहो पप्पा, तुम्हाला काय वाटलं पाहिजे होतं ना जरा तर. आता इथल्या सगळ्या जाचाला कंटाळून आम्ही दोघं निघालो होतो. म्हणलं आता चला जावा मुंबईला, जाऊन तिकडं आयुष करावा. तुम्हाला लाज नाही वाटत का? लेकीचा संसार मोडायला निघले का तुम्ही? इथं मग आज संसार मोडायचं चाललंय, लेकीचं काय घेऊन बसली. संसार मोडायचा होता. तुम्हाला कुणी सांगितलं होतं जायला आम्हाला सोडून? आता तुम्हाला जायला काय सांगावं लागत, आम्हीच कंटाळलो. कुणी सांगितलं आम्ही चाललो होतो म्हणून? सुपरवायझर कसा ठेवला आम्ही इथं? यांनी सांगितलं. मग? काय अहो,
हिसाबात हिसाबात सांगितलं ना कळलं का तुम्हाला? नाही पण काय गरज काय होती? काय 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 गरज होती? आई ग काय गरज होती? काय सांगितलं तो हा? काय सांगितलं तो? काय आलं? नाही नाही पण काय गरज काय होती? काय गरज होती? हा? अरे काय काय गरज होती? काय गरज होती सांगायची? काय गरज होती? जावई गोड दमाने घ्या जावई जावई दमाने घ्या दामानीचे दमाने घ्या अहो धनी सांगा ना तुम्ही झाड हा? हा? काय? त्याला plan ठेवला आमचा? हा? लागला करायची काळजी घेत नाही काय करत होती रे सांगायचं तुला? मोडला आई ग धनी तुला गप्पनो गप्पनो जावई बापू फिर घ्या दम लागला खाली. आई ग तू म्हणली बरोबर करते काय बरोबर केलं गप गप बडबड करी मग कमर मोडलं अरे अरे किती केलं तरी नवरे आहेत आम्ही तुमचे हा हे तर कळायला पाहिजे. तुम्ही घरातले धुणे भांडे स्वयंपाक करावं आम्ही शेती करावं हा हे ठीक आहे. हा जावई बापू धाराईचा हात नाही आली बायकोचा धारा सासूचा नाही. हा आणि हिला तुमच्या घरी घेऊन जा मम्मी तिला घरातले काम धंदे करा तुम्ही शेतीचे करा कशी येत नाही ती बघा तुम्ही. मी पहिले तेच करीत होतो मामा. मग काय झालं आता मामीन कान भरले. जा घेऊन तिला धनी चुकलंच माझं हा आणि चल गपचूप आता येतो मामा. ए, तू काय बघत हो तुझ्या कामाला निघ उठ जातो. चल जा तुझ्या कामाला निघ मध्ये परत डोकं नक त्याचा नवरा बायकोच्या मध्ये मग मामाचं मर्द जागा झालाय आता इकडे हा. घरातले सगळे काम धंदे तो करायचे. मी करणार हा. मी जर दुपारात झोपली तर याच्यात ठोक्यात. नाही मी करणार ना सगळं मी काय करणार शेताचं असेल ते मी करीन. कळलं का तुला वेगळं सांगू? जावई बापू जावई बापू करते राहायचं तर पावर मध्ये राहायचं कळलं ना. हा छाती ठोक हा, मग ए, चल ग जरा चल. इकडे कुठे चालली? मग कुठं घरी यायचंय. पीछे मुठ. चला मामा हा येतो. ओके बाय सावकाश जा. हा पोचला फोन करतो. हा बाय बाय. नक्की तुझ्या आयला बाय करून परत सासू तोंड भागणार नाही परत इथे यायचं नाही. मामा मला भेटायला येतात तुम्ही? हा येत जाईल येत जाईल. ए, साड्या बिड्या नवीन घेऊ तिकडे काय कळलं? आणि परत इकडे म्हणायचं नाही माझ्याकडे यायचं. हे, नाही. चल उडी मारून चल 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 म्हणल्यावर या हळूच